देशातील जे गिग वर्कर आहेत या गिग वर्करसाठी गिग कामगारांसाठी अतिशय महत्त्वाच्या 5 घोषणा सरकारकडून करण्यात आलेल्या आहेत। त्याचा फायदा प्रत्येक गिग वर्करला होणार आहे। आता तुम्ही म्हणाल गिग वर्कर म्हणजे काय, तर जे इतर कंपन्यांसोबत छोटी मोठी कामं करतात, म्हणजे समजा मेशो असेल, स्विगी असेल, झोमॅटो असेल, ब्लिंकिट असेल, बाकी छोट्या मोठ्या ज्या ज्या कंपन्या आहेत, जे डिलिव्हरी बॉय आहेत, डिलिव्हरी गर्ल्स आहेत किंवा छोटी मोठी त्यांच्याबरोबर कामं करतात, वर्क फ्रॉम होम कामंसुद्धा करतात, अशा सर्व जे गिग वर्कर्स आहेत अशा गिग वर्कर्सना सरकारने गिग वर्कर्ससाठी सरकारने 5 मोठ्या घोषणा केलेल्या आहेत। आणि त्याच 5 मोठ्या घोषणा कोणत्या असणार आहेत तुम्हाला माहीत आहे। मागे गिग वर्कर्सने आंदोलन केलं होतं त्यांच्या मागण्यासंदर्भात आणि त्याच्या मागण्या आता पूर्ण होताना आपल्याला दिसत आहेत। सरकारने 5 मोठ्या घोषणा गिग वर्कर्ससाठी केलेल्या आहेत। या घोषणा कोणत्या आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, गिग वर्कर्स आहेत त्यांनी आंदोलन केलं होतं मागच्या 5 ते 6 महिन्यामध्ये काही मागण्यासाठी, आणि त्याच मागण्यांची सरकारने दखल घेत आज 5 नवीन घोषणा केलेल्या आहेत। तर कोणत्या घोषणा आहेत बघा। सरकारने गिग वर्करसाठी सेंट्रल सिक्युरिटी कोड हा जारी केलेला आहे। सरकारने गिग वर्करसाठी सेंट्रल सिक्युरिटी कोड हा जारी केलेला आहे, म्हणजे थोडक्यात केंद्र सरकारने गिग वर्कर्सची दखल घेतलेली आहे। स्विगी झोमॅटोच्या डिलिव्हरी बॉयसाठी म्हणजे आणि किंवा बाकीच्या कोणत्याही कंपन्यांचे डिलिव्हरी जे बॉय आहेत त्यांना विमा मिळणार आहे। हा तर बेनिफिट आहेच, परंतु बाकीच्या सुद्धा घोषणा केलेल्या आहेत। पण रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला 90 दिवस काम करणे गरजेचे आहे। रजिस्ट्रेशनसाठी 90 दिवस काम करणे हे गरजेचे आहे। आपण सर्व डिटेलमध्ये पुढे पाहणारच आहोत। सोशल सिक्युरिटीसाठी ड्राफ्ट रूल जारी केलेला आहे। ड्राफ्ट रूल म्हणून एक रूल जारी केलेला आहे सोशल सिक्युरिटीसाठी गिग वर्कर्सच्या देशभरातील जेवढे डिलिव्हरी बॉयज आहेत त्यांना हेल्थ इन्शुरन्स, लाईफ इन्शुरन्स अँड ॲक्सिडेंटल कव्हर मिळणार आहे। पण त्यासाठी एक अट ठेवलेली आहे, 90 दिवस कर्मचाऱ्यांनी काम केलेलं असावं। आता कोणत्या कर्मचाऱ्यांनी 90 दिवस काम केलेलं असावं, कोणत्या कर्मचाऱ्यांनी 120 दिवस काम केलेलं असावं हे आपण पुढे पाहणारच आहोत। तर बघा, पुढे आहे बघा, केंद्र सरकारने सोशल सिक्युरिटी कोड 2020 तर्फे एक नवीन ड्राफ्ट नियमाचे नोटिफिकेशन जारी केलेले आहे। ड्राफ्ट रूल्सबद्दल फीडबॅकसुद्धा मागितलेला आहे, म्हणजे आता ड्राफ्ट रूल जारी केलेला आहे त्याबद्दल फीडबॅकसुद्धा सरकारने कंपन्यांकडून मागितलेला आहे। स्विगी झोमॅटो कंपन्या प्रत्येक कामगारांना 150 ते 260 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा पण निर्णय घेतलेला आहे। 150 ते 260 रुपये इन्सेंटिव्ह देण्याचा सुद्धा प्रत्येक कंपन्यांनी निर्णय घेतलेला आहे। आता हा फीडबॅक सरकारला पाठवायचाच आहे। त्यानंतर बघा, त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी काही कागदपत्रे आणि रजिस्ट्रेशन प्रोसेस सुद्धा सांगितलेली आहे। बघा, काही कागदपत्रे तर रजिस्ट्रेशन प्रोसेस सुद्धा सांगितलेली आहे। नेमकी कागदपत्रे कोणती लागणार आहेत, तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करू शकता तेच आता आपण पाहूयात। बघा, आपण कोणतेही काम करत असाल, स्विगी, झोमॅटो, ओला, उबेर किंवा कोणतंही डिलिव्हरी बॉय त्यांच्याबरोबर छोटे मोठे टाईप करून कामं करत असाल तर तुम्हाला सरकारी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणे जरुरी असणार आहे। या अगोदर सर्व ही कामे प्रायव्हेट चालल्यासारखी चालली होती, परंतु आता सरकारने दखल घेतलेली आहे आणि यासाठी तुम्हाला सरकारी पोर्टलवरती आता रजिस्ट्रेशन करणे गरजेचं आहे। आणि मगच गिग वर्कर्सला ह्या आता जे मी सांगणार आहे 5 घोषणा, त्या 5 घोषणा या मिळणार आहेत। रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार कार्ड लागणार आहे। आता मी कागदपत्रे बघा कोणती म्हणलं होतं, रजिस्ट्रेशन करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा तुमचा आधार नंबर असणार आहे आणि त्यासाठी तुमचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे। कमीत कमी वयाची अट ठेवलेली आहे 16 वर्ष। 16 वर्षाच्या वरीलच सर्व
जे बॉईज आहेत, गर्ल्स आहेत किंवा कोणी असेल यांना 16 वर्षाची अट ही ठेवलेली आहे. त्यानंतर डेटा शेअर झाल्यावरती एक युनिव्हर्सल अकाउंट हे जनरेट होते. म्हणजे तुमचं आधार कार्ड देणार, आधार नंबर घेणार, तुमची जी प्रोसेस होणार त्यानंतर तुमचा एक युनिव्हर्सल नंबर जनरेट होणार आहे. तो अतिशय महत्त्वाचा नंबर असणार आहे. त्यानंतर डिजिटल ID कार्डसुद्धा मिळणार आहे. सरकारकडूनच मिळणार आहे सर्व डिलिव्हरेबलना डिजिटल ID मिळणार आहे. म्हणजे वर्कर्सला एक ओळखपत्र मिळणार आहे जे की पोर्टलवरून डाउनलोड करता येणार आहे. आता मी मगाशी म्हटलं सरकारचं एक पोर्टल तयार होणार आहे आणि त्या पोर्टलवरून हे ID कार्ड तुम्हाला डाउनलोडसुद्धा करता येणार आहे. वर्कर्सचा मोबाईल नंबर, पत्ता काही बदलले तर त्या ID कार्डवरती वर्कर्सचा मोबाईल नंबर असणार आहे, त्याचा फोटो असणार आहे, ID नंबर असणार आहे, त्याचं पूर्ण नाव असणार आहे आणि तो कोणत्या कंपनीत काम करतो हे त्या ID कार्डवरती असणार आहे. परंतु जर इन केस तुमचा जर म्हणजेच गिग वर्कर्सचा जर मोबाईल नंबर बदलला, समजा मोबाईल नंबर बदलला किंवा एखादी गर्ल्स असेल, गर्ल्सचं लग्न झालं आणि तिचं आधार कार्डवरील नाव बदललं तर तिचं नाव बदललं तर हे सर्व पुन्हा तुम्हाला त्याच पोर्टलवरती जाऊन रजिस्ट्रेशन करून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला पुढचे लाभ मिळू शकतात. अन्यथा त्यातून तुमचं नाव हे काढून टाकलं जाऊ शकतं. त्यानंतर एका वर्षात 90 दिवस काम करणे गरजेचे असणार आहे. एका वर्षात 90 दिवस काम करणं हे गरजेचं असणार आहे त्या वर्कर्सला. जर कामगार 2 कंपन्यांमध्ये बघा एका कंपनीत जर काम करत असाल तर 90 दिवस काम करणं गरजेचं आहे. आणि जर कामगार 2 कंपन्यात काम करत असेल म्हणजे फॉर एक्झाम्पल स्विगी किंवा झोमॅटो या 2 कंपन्यात एकसाथ काम करत असेल म्हणजे कसंही त्याच्या टाइम टेबलनुसार तर त्या वर्कर्सला 120 दिवस कंपल्सरी काम करणं गरजेचं आहे. तरच त्याला हे पुढचे लाभ हे मिळणार आहेत. वयाची अट 16 ते 60 असणार आहेत. म्हणजे 60 वर्षापर्यंत हे लाभ मिळणार आहेत. 60 वर्षाच्या वरील जर व्यक्ती काम करत असेल तर त्यांना हे लाभ मिळणार नाही. पुढे म्हणजे 90 ते 120 दिवस काम नाही केले तर या स्कीममधून बाद केलं जाणार आहे. बघा या स्कीमचे फायदे कोणते असणार आहेत, अतिशय महत्त्वाचं ज्या मी 5 घोषणा म्हणलं त्याच कोणत्या असणार आहेत बघा. एक मिळणार आहे इन्शुरन्स मिळणार आहे. कोणतं तर हेल्थ इन्शुरन्स मिळणार आहे, लाईफ इन्शुरन्स मिळणार आहे आणि ॲक्सिडेंटल कवर मिळणार आहे. तो कसा तर काम करताना इन केस अचानक त्या व्यक्तीचा ॲक्सिडेंट वगैरे झाला, अपघात झाला तर त्याला ॲक्सिडेंटल इन्शुरन्समध्ये कवर केलं जाणार आहे. त्यानंतर बघा सरकार यासाठी सोशल सिक्युरिटी फंड बनवणार आहे. सरकार यासाठी सोशल सिक्युरिटी फंड बनवणार आहे. कंपन्यांकडून थोडा फंड घेणार आहे, सरकारकडून त्यामध्ये थोडा फंड टाकणार आहे आणि या ज्या स्कीम चालू करणार आहे गिग वर्कर्ससाठी त्यांच्यासाठी हे लाभ देणार आहे. गिग वर्कर्सने आंदोलन केलं होतं त्यामध्ये कोणत्या मागण्या केल्या होत्या बघा. सोशल सिक्युरिटी आणि वेलफेअर फंड ही मागणी केली होती. ती मागणी पूर्ण होते त्याची सुद्धा घोषणा केलेली आहे. कमी सॅलरी आणि इन्सेंटिव्ह कट केला जातो. आता सॅलरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु वाढणार असं फिक्स सांगितलेलं नाही परंतु इन्सेंटिव्ह देणार हे मात्र सांगितलेलं आहे. त्यानंतर खराब वर्किंग कंडिशन आणि 10 मिनिट्स डिलिव्हरी हे सुद्धा गिग वर्कर्सने सांगितलं होतं की खराब वर्किंग कंडिशन आहे आणि 10 मिनिटामध्ये आम्हाला डिलिव्हरी द्यावी लागते आणि त्याचमुळे हा इन्शुरन्स ॲड केलेला आहे. ID ब्लॉक करणे, ID न सांगता ब्लॉक केले जातात काही वर्कर्सचे, ते सुद्धा थांबवा अशी मागणी केली होती आणि ती सुद्धा तुमची मागणी पूर्ण होत आहे. कामासाठी फक्त कंपन्या पार्टनर मानतात, कर्मचारी नाही. म्हणजे फक्त कामासाठी कंपन्या पार्टनर मानतात आणि ओव्हर काम करून घेतात. कर्मचारी आम्हाला मानत नाहीत, लिमिटेड काम देत नाहीत अशी सुद्धा मागणी केली होती आणि आता त्याची सुद्धा सरकारने दखल घेत सांगितलेलं आहे की वर्कर्सला त्यांच्या टायमिंगमध्येच काम हे दिलं पाहिजे प्रत्येक कंपन्यांनी. तर अतिशय महत्त्वाच्या 4 ते 5 या घोषणा आहेत. कागदपत्रे कोणती लागणार आहेत, तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करू शकता याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहिलेली आहे. तुमचा यामध्ये काही डाऊट असेल तर हा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. हा व्हिडिओ प्रत्येक गिग वर्करपर्यंत शेअर करा. भेटूया पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.